नमस्कार. भारतातील सर्वात शक्तिशाली मुघल बादशहा स्वराज्याच्या धगीत कसा जळून खाक झाला याची ही थरारक कहाणी. विचार करा, काही महिन्यांत संपेल वाटलेली ही मोहीम चक्क 27 वर्षे चालली. हे खरंच भयानक होतं. एकीकडे मुघलांची लाखोंची फौज आणि अफाट संपत्ती, तर दुसरीकडे होता स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणारा अभेद्य मराठा निर्धार. 1689 संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर औरंगजेबाला वाटलं स्वराज्य संपलं, पण हा त्याचा सगळ्यात मोठा भ्रम ठरला. राजाराम महाराजांच्या नेतृत्वात संताजी आणि धनाजी या जोडगोळीने मुघलांवर अक्षरशः विध्वंसक असा प्रतिहल्ला चढवला. किल्ले जिंकूनही मुघल सैन्य हताश होतं, कारण या अफाट फौजेला मराठ्यांशी थेट लढण्याची संधीच मिळत नव्हती. आणि इथेच सुरू झाला गनिमी कावा. रात्रीचे हल्ले आणि रसद तोडण्याच्या या तंत्राने मुघल पुरते गोंधळले. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांचा शस्त्रासारखा वापर करत मराठ्यांनी वाळ्याच्या वेगाने मुघलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या दोन वाघांनी थेट मुघल छावण्यांवर अत्यंत निडरपणे आणि भयंकर हल्ले चढवले. मुघलांचा खर्च आणि सैनिकांचे मृत्यू प्रचंड वाढत होते, पण विजयाचा आकडा तो मात्र चक्क शून्यावरच अडकला होता. वर्षामागून वर्षे गेली. एकेकाळची अत्यंत शक्तिशाली मुघल फौज आता पूर्णपणे थकली होती आणि रक्तबंबाळ झाली होती. मुघलांची शोकांतिका बघा. औरंगजेबाने आयुष्याची शेवटची वर्षे अशा युद्धात म्हातारा होत घालवली जी तो कधीच जिंकू शकणार नव्हता. अखेर 1707 मध्ये स्वराज्य संपवण्याचं स्वप्न अपुरं ठेवून औरंगजेबाचा दक्षिणेतच मृत्यू झाला. मराठ्यांचा प्रतिकार तो मोडूच शकला नाही. परिणाम काय झाला? मुघलांचा खजिना रिकामा आणि सैन्य थकलेलं, तर दुसरीकडे मराठे अधिक शक्तिशाली आणि एकजूट झाले होते. यावरून एकच सिद्ध होतं, स्वराज्यासाठी लढण्याचं वेड हे साम्राज्य विस्ताराच्या कोणत्याही लालसेपेक्षा नेहमीच प्रबळ आणि अभेद्य असतं. स्वातंत्र्यासाठीचा हा ज्वलंत लढा सत्तेच्या क्रूर लालसेवर कसा मात करतो हा विचार नक्की करा. पुन्हा भेटूया.